आता राज आता दगड मारणाऱ्या पाण्यावरती बघूया किती वेळा उडतो दगड तो. 1 2 3 4 5 6 7. वाव, 7 वेळा दगड उडालेला आहे. छान छान, मलाही जमलं नसतं. चला आता आपण दुसऱ्या बागेत जाऊया. तिकडे आंबे केळी झाडे लागलेली आहेत. सुंदर आहे बाण. इकडे गावातले काही माणसंही याच्यात मासेमारी करतात, छोटे छोटे मासे. आपण हे मासे खात नाही, आम्हाला समुद्रातलेच मासे लागतात. पण गावातले हे मासे खातात, गोड्यापणातले. हा शेतीला जायला रस्ता आहे इकडून. आळूची पानं इकडे आहेत. नारळ पडत असेच फुकट गेलेले आहेत काही. ही ती बाग आहे बघा. सुपारीची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. हे काजूचं झाड आहे. सगळ्याची काजूची बोंड पडून गेलेली आहेत. इकडे एक पेरूचं लहानपणी माझं झाड होतं, तुटून पडलं. ते लाल लाल पेरू मे लागायचे तिकडे, आणि काय ते पडून गेलं. एक काजूचं झाड आहे पूर्णपणे. सगळे काजू पडून गेलेले आहेत. पावसामुळे सगळं नुकसान झालं आहे. त्यामुळे यावर्षी आंबा आणि काजूचे रेट भरपूर महाग होणार. काजू बिया तर मिळणारच नाही आहेत, कारण सगळा मोर अगोदरच. ह्या सीझनला काजूची बोंड मिळायची, त्याला मीठ लावून खायला व्हायचं, मस्त टेस्ट लागायची. सगळं हे गेलेलं आहे यावेळेला. हे आमचं घर. किती छान मस्त लाल लाल फुलं आहेत. छान लाल फुलं आहे ती. या इकडे शेंगा आहेत या. आणि हे जळण्यासाठी लाकडं जमा करून ठेवले होतात. पण यावर्षी ते पण व्यवस्थित झालं नाही काम. पाऊस अचानक पडला, त्यामुळे आता सुकलेली लाकडं मिळणं. या इकडे काहीतरी लावलेलं आहे, त्याच्यावर झाडांच्या फांद्या ठेवलेल्या, झावळ्या. आणि हा ओहळ जो तुम्हाला माशी दाखवला तिकडून पाणी येते, तो हा ओहळ. आणि ह्याच्यावरून जायचं तिकडे क्रॉस करून. तोच मगाशी मी तिकडे दाखवलेला तो. तिकडून पाणी आपल्याकडे येते घराच्या बाजूने. आणि छान हे पुस्तकी लाल लाल फुलं आलेले, एवढं सुंदर वाटते. आणि आमच्या बाजूला जे शेजारी आहेत त्यांची बाग आहे, त्या बागेत आम्ही आलेलो आहोत. बघूया आपण त्यांनी काय काय लावलं इकडे. हे काजूची झाडं आहे, हे सुपारीची झाडं आहेत. माड आहेत भरपूर लावलेले. माड, सुपारी, काजू, केळी, आंबा, फणस, काजू हे इकडचं मेन उत्पादन आहे या गावचं. आपण आता दुसऱ्यांच्या एका बागेतून दुसऱ्या शेजाऱ्यांच्या बागेत जात आहोत. त्याला पेगारा म्हणतात आम्ही कोकणीमध्ये. दगडांचा चिऱ्यांचा असतो कंपाऊंड, त्याला आम्ही कोकणीत म्हणतो पेगारा. आणि ह्याच्यावर आम्ही जातो आता इकडे दुसऱ्यांच्या बागेमध्ये. या बागेमध्ये बघ असे नारळ लावलेले आहेत. केळीच्या बागा भरपूर आहेत इकडे. आय थिंक बरीचशी केळी काढून झालेली आहेत. बघूया आपण कुठे झाडावरती केळं दिसते का बघूया. केळी कच्ची काढून ठेवावी लागतात. हे एक छोटंसं मंदिर आहे, बरंच जुनं आहे. यो एक बरंचसं जुनं पडलेलं मंदिर होतं,
पण त्याची थोडीशी डागडुजी करून ठेवण्यात आलेली आहे. अरे वा वा, छान छान सुंदर. आणि बघा इकडे तुम्हाला हे पारूळ तयार झालेलं आहे. या इकडे कोणी कोणी नारळ देतं, दिवा लावतात. चप्पल नको. हे छोटंसं एक जुनं मंदिर होतं, बरीच वर्ष मी बघायचो. इकडे वरती आणि कोणी शेड करून बांधकाम केलेलं आहे छोटंसं. अतिशय दुर्दावस्था होती, पण हे आता छानपैकी केलेलं आहे. हे बघा 4 खांब होते याचे. बाजूला आता कोणीतरी शेड केलेली पत्र्याची. वरती पिशवी लटकवली, त्याच्यामध्ये उदबत्त्या मला दिसत आहेत. खाली नारळ कोणी ठेवलेले इकडे नैवेद्य म्हणून. तो दिवा एक आहे. कोणी तिकडे बांगड्या ठेवलेल्या आहेत. कोणी तिकडे अजून काय गळ्यातलं काही घातलेलं आहे, बांगड्या आहेत. आपण जर आता झूम करून बघूया. हे बघा, ह्या बांगड्या ठेवलेल्या आहेत. एक काही गळ्यातलं एक काहीतरी ठेवलेलं आहे, बांगड्या आहेत. बरं वाटलं मला. माझ्या लहानपणीपासून मी मंदिर पाया पडायचो, पण ज्याने कोणी केलं आहे त्याला दीर्घायुष्य लाभू दे, निरोगी आयुष्य लाभू दे, त्याला त्याची भरभराट होऊ दे, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. छान. बघा, हे स्प्रिंकल आहे तिकडे. हे ठिकठिकाणी स्प्रिंकल लावलेले आहेत, जेणेकरून पाण्याचा फवारा सर्व झाडांना व्यवस्थित होऊ शकतो. काजूचं झाडं आहेत. काजूचे बोंड काय आपल्याला दिसलेले नाहीत, कारण मोहरच पुरा जळून गेला